गुरुवार दिनांक 29 एप्रिल 2021 झूमच्या माध्यमातून होणाऱ्या अनुभव कथनाच्या सत्रात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सद्गुरू सर, भाभीजी, अनिताताई यांच्या चरणी आत्मवंदन. अनिताताईंना विनंती करते पुढील सत्रास सुरुवात करावी. नमस्कार. झूमच्या आजच्या या मीटिंग मध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांना आत्मवंदन. सरांना आत्मवंदन, भाभीजींना आत्मवंदन. सर्व नवीनांचं, सर्व साधकांचं स्वागत आणि पुन्हा एकदा आत्मवंदन. गेल्या आठवड्यात 21 तारखेला रामनवमी झालेली आहे. त्याच्यानंतर 27 तारखेला हनुमान जयंती झालेली आहे. रामनवमीच्या अनुषंगाने थोडस बोलावंसं असं वाटतंय की सुरुवातीला एक सांगते. गीत रामायण जे आहे, सुप्रसिद्ध आधुनिक गीत रामायणकार किंवा आधुनिक रामायणकार गदी माडगुळकरांनी जे गीत रामायण रचलेलं आहे त्याला बाबूजी अर्थातच सुधीर फडके यांनी संगीत साज आणि आवाजही त्यांचाच आहे. त्यातलं रामजन्माचं जे गीत आहे ते मला स्वतःला अतिशय अतिशय आवडतं. थोडासा भाग त्यातला आपल्या प्रयोगाच्या दृष्टीने काही वेळा तो भावला, लक्षात आला आणि आपल्या सगळ्यांना तो सांगावासा असं वाटतंय. त्या गीताची सुरुवातच अशी आहे. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. म्हणजे चैत्र महिन्यात सगळीकडे नवीन एक प्रकारे वसंत ऋतूला सुरुवात झालेली असते. सगळीकडे नवीन पालवी फुलांचा बहर असतो आणि वारं हे उष्ण असतं. तर गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती असं गदिमांनी वर्णन केलेले. म्हणजे सगळ्या सृष्टीच्या, सगळ्या झाडांचे, पाना फुलांचा सगळा सुगंध, सुवास त्याच्यामध्ये, त्या वाऱ्यामध्ये, त्या वायूमध्ये मिसळलेला आहे आणि तरीही उष्णताही त्याच्यामध्ये आहे चैत्र महिन्यातली. आणि अगदी नेमक्या शब्दात गदिमा सांगतात की गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. त्याच्या पुढे अगदी आपणही स्तब्ध व्हावं असे शब्द गदिमांचे आहेत. ते सांगतायत, दोन प्रहरी सूर्यशिरी काग थांबला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. म्हणजे अगदी भर दुपारी 12 वाजता रामजन्माची वेळ आहे आणि 2 प्रहरी सूर्यशिरी, राम ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी अखंडितपणे चालत असणारा हा सूर्यही त्या क्षणी थांबला. आणि मग काय झालं तर राम जन्म लाग सखी राम जन्मला. म्हणजे एखाद्या कवीची प्रतिभा किती दैवी असते. कदाचित आपण जे प्रयोग गिरवतोय ते कदाचित त्यांना माहितीही नसतील. निसर्गावरती प्रेम करणे, जे भेटे भूत आहे त्याची उंची गाठणे, व्यक्तीमधून पुन्हा पुढे वस्तूमधून सर्व सजीव सृष्टी, निसर्गाकडे पाहणं, एक एक पाऱ्या चढत जो जे भेटे भूतचा प्रयोग आपला पुढे सरकतो त्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे त्या गीता, पूर्ण गीत नाही मी सांगणार आहे, पण त्या गीतामधलं पुढचं एक कडवं आहे. पेंगुळल्या आत आत जागत्या कळ्या, भर दुपारची वेळ आहे आणि जागणाऱ्या कळ्या ह्या पेंगुळलेल्या आहेत. म्हणजे जी फुलं होत आहेत तीही पेंगुळलेली आहेत. पेंगुळल्या आत आत जागत्या कळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या. म्हणजे पेंग आली होती, त्यांच्या डोळ्यावर झोप आली होती, भर दुपारच्या उन्हाने कदाचित त्या त्रासल्या असतील. पण काय घडलं ह्या सृष्टीमध्ये, असा काय चमत्कार घडला म्हणून त्या काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या. त्या खुळ्या आहेत आणि त्या पुन्हा उमलल्या आणि काय काय असं विचारू लागल्या. आता त्यांनी विचारल्यानंतर उत्तर कोणी दिलंय? उत्तर दिलंय वाऱ्यानी. उच्च रवे वायू त्यास हसनी बोलला. आणि रामजन्माची वार्ता सांगितली. उच्च रवे वायू त्यास हसनी बोलला, राम जन्म लाग सखी राम जन्म. म्हणजे प्रयोगांची उंची शब्दांमधून. आणि आपल्याला हे एक उदाहरण असतं. त्यातलंच पुन्हा शेवटचं कडवं असं आहे. बुडुनी जाय नगर सर्व नृत्य गायने. अनेक प्रत्येक कडव्यामध्ये वर्णन आहे की युवतींचे थवे कसे गात चाललेले आहेत, वाद्यांचे गजर कसे वाढलेले आहेत. आणि त्यात मग शेवटच्या कडव्यात गदिमा असं सांगतायत, बुडुनी जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूर रंग ताल यात मग्न वेदिनी. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही पृथ्वी माता
किंवा ही धरती संपूर्ण रामजन्माच्या आनंदामध्ये बुडून गेलेली आहे. डोलत असे ती ही जरा शेष डोलला. म्हणजे ती पृथ्वी किंचित डोलती आणि ज्याच्या फण्यावरती पृथ्वी आहे तो शेषनागही डोललेला आहे. आणि घडलंय काय घटना? तर रामजन्माला आलाय, राम जन्मला अग सखी राम जन्मला. अशी ही रामजन्माची कथा गदिमांनी त्यांच्या अतिशय दैवी देवदत्त प्रतिमेमधून शब्दांकित केलेली आहे. आणि मी ज्या प्रयोगात्मक दृष्टीने मला भावलेली आहे ती मी आज तुमच्या पुढे मांडलेली आहे. कारण राम नवमीच्या निमित्ताने हा भाग बोलावासा वाटत होता. कदाचित एखाद्याला प्रयोगामध्ये त्यातून पाहता येतं किंवा कुठल्या गीतामधून कसं जावं, गीतांचे शब्द कसे पहावे किंवा त्या गीताचे स्वर, गीत ही पुन्हा वेगळ्या दृष्टीने आपल्याला प्रयोगात्मक उंचीवर नेत असतात. म्हणून माझा हा सांगण्याचा प्रयत्न आहे. आज आपल्याकडे अनुभव कथन करण्यासाठी येणार आहेत. सुरुवातीला पुण्यावरनं विद्यामंत्री ह्या अनुभव कथन करणार आहेत. विद्यामंत्री ह्या आता सांगायचा आनंदाचा भाग असा आहे की आता ऑनलाईन मध्ये फोनवरून टेलिफोनिक ह्याच्यामधून ज्यांना साधना मिळालेली आहे त्यांच्यापैकी एक आहेत. पुण्यामध्ये राहतात. पुण्यामध्ये त्यांच्या यजमानांचा फार मोठा फार्मसी किंवा मेडिकल औषधांचा फार मोठा व्यवसाय आहे. डेक्कन जिमखान्यावरती जे प्रसाद मेडिकल म्हणून फार मोठं प्रसिद्ध दुकान आहे ते त्यांच्या पुत्रांचं आहे. म्हणजे त्यांचं आहे एक प्रकारे. गणेश चतुर्थीच्या दिवशी विद्याताईंना साधना मिळालेली आहे. विद्याताईंचं आजोळ हे परभणीचं आहे. आजोळ जरी परभणीचं असलं तरी त्या लहानाच्या मोठ्या परभणीत झालेल्या आहेत. सर हे एका नात्याने त्यांचे मामा लागतात. आणि त्यांचा आतापर्यंतचा जर प्रवास आपण पाहिला तर ती शक्ती योग्य वेळ आल्याशिवाय कोणाला इकडे आणत नाही. त्या कितीही जवळीक असली, कितीही नातं असलं आणि ती व्यक्ती माहिती असली, त्या व्यक्तीचं सामर्थ्य आध्यात्मिक काय आहे आणि आपल्याला पुन्हा त्या प्रवाहात नेण्यासाठी तुमचं आधीच्या जन्माचं पुण्य, तुमचं ह्या जन्मातलं कष्टप्रद कर्ममार्गातून जे काही कराल ते सगळं फळाला यावं लागतं आणि ती योग्य वेळ यावी लागते. विद्याताईंच्या बाबतीत ह्या उदाहरणावर मी नेहमीच असं पाहते की अनेक आध्यात्मिक परिवारांमध्ये त्या रमलेल्या होत्या. कलावती आईंची भजनं म्हणण्याचं असो, गीता परिवाराशी जोडलेल्या असो, गीता परिवाराचे जे संस्कृत शिकवण्याचे क्लास चालतात तर त्या गीता परिवाराच्या ट्रेनर आहेत. L1 म्हणजे लेवल 1 जे आहे गीता परिवाराची, त्यात 12 ते 15 अध्याय गीतेचा शिकवला जातो. त्या स्वतः ते शिकवतात. भजन म्हणण्याची, अभंगांची अतिशय आवड आहे. सुरेल आवाज आहे. एक ज्याला आपण सोबर असं म्हणू, असं व्यक्तिमत्व विद्याताईंना लाभलेलं आहे. आणि ह्याच गोष्टीचा आता आनंद आहे की एक प्रकारे पात्रता येण्यासाठी अनेक ठिकाणी फिरवून का असेना माऊलींनी त्यांना ह्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे. आणि आज आपण आता जे नवीन साधक झाले त्यांच्यापैकी नवीनांचे काय अनुभव आहेत आणि त्यांच्या भावना काय आहेत हे विद्याताई प्रातिनिधिक दृष्टीने सांगू शकतात. आणि म्हणून आपण सगळ्यांनीच उत्सुकतेने आणि एक प्रकारे कौतुकाने त्यांचं बोलणं ऐकावं असं मला वाटतं. विद्याताई आता तुम्ही सुरू करायला हरकत नाही. शीतल त्यांना लाईन वरती. हो ताई, सुरू करा विद्याताई. जय श्री कृष्ण. हा. परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. अनिताताई व जिजींच्या चरणी आत्मवंदन. सर्व साधकांना आत्मवंदन. जानेवारीच्या 2020 रोजी मी पुण्याहून परभणीला चालले होते. योगायोगाने सद्गुरू सरही आळंदीवरनं परभणी चाललेले होते. त्याच ट्रेनच्या डब्यामध्ये मला सद्गुरू सरांना भेटण्याचा योग आला. मामाजींनी मला विचारलं, तू ऋषिकेशला जाते, किती वर्ष झाले? मी आचार्य किशोरजी व्यासजींच्या साधना शिबिराला जात होते. त्यामुळे मामाजींनी सगळं विचारलं मला. आणि असं वाटतं
त्या दिवसापासून त्या दिवशीच सद्गुरूंची कृपा दृष्टी माझ्यावर बरसली. मे महिन्यात पुढे लॉकडाऊन झालं. मे महिन्यात अनुभव कथन सुरू झालं. अनुभव कथन सुरू झाल्यावर एके दिवशी कमल काकाजींनी मला लिंक पाठवली. मी ती लिंक ऐकली. सुरुवातीला सद्गुरू सर शेवटी आम्हाला प्रबोधन करत असत आणि मला ते ऐकता ऐकता खूप आवडायला लागलं. मी नित्य म्हणजे दर गुरुवारी ते ऐकायला सुरुवात केली. असंही लॉकडाऊन असल्यामुळे हरिमंदिरात जाता येत नव्हतं. मनही सैरभैर झालेलं होतं. असं वाटायचं की आता सत्संग तर बिलकुल बंदच पडला. आणि ह्या लिंकमुळे मला इतका आधार वाटायला लागला. आणि ह्या ऐकता ऐकता मला असं त्या आईंच्या चरित्रात मी वाचलेलं होतं की आईंना सिद्धारूढ स्वामी सद्गुरूंच्या स्वरूपात भेटले. आई 8-8 तास साधना करायच्या. असं बरंच काही ऐकलेलं होतं. म्हणजे आईंच्या चरित्रातून मी वाचलेलं होतं. आणि मला नेहमी असं वाटायचं की आपल्यालाही सद्गुरू भेटावे. मी आईंनाही नेहमी सांगायचे, आई मला कसे हो सद्गुरू भेटतील, तुम्हाला सिद्धारूढ महाराज भेटले, मला कसे हो भेटतील. आणि योगायोगाने सद्गुरूंनी आम्हाला प्रबोधन करताना सांगितलं का जेव्हा 12 कोटी जप होतो तेव्हा सद्गुरूंची भेट होते. मला इतका खूप आनंद झाला मनातनं. आणि मी त्या दिवशी म्हणजे असं मग जप करायला सुरुवात केली. ओम नमः शिवाय जे आईचं आम्ही हरिमंदिरात म्हणतो ते. आणि मी मग कमल काकाजींना सांगितलं, काकाजी मला ना म्हणजे साधना घ्यायची. ते म्हणाले ठीक आहे, मी सरांच्या कानावर टाकतो. म्हटलं तुम्ही मामाजींना नक्की सांगा, मला घ्यायचीच आहे साधना. मला सतत असं वाटायचं गोकुळाष्टमी जवळ आलेली आहे, मला गोकुळाष्टमीला साधना मिळावी. रोज मनातल्या मनात कृष्णाला आळवत होते, कृष्णा मला गोकुळाष्टमीला साधना मिळू. पण नाही. बहुतेक मग माझ्या मनात आलं आपलं अजून जप पूर्ण झालेला नाही. अजून आपलं जोपर्यंत म्हटलं तो सरांनी जसं सांगितलं तसा जप पूर्ण झालेला नाही. मग मला सकाळी लवकर उठून पुन्हा जपायला बसली. जप करायचं थोडस सुरू केलं जास्त. आणि असं करता करता कृष्णाला रोज मनात आळवणं चालूच होतं. पण या अध्यात्माकडे वाटचाल करावी असं सतत वाटत. तसायला गेलं तर शीतल सारडा ही माझी वहिनीच. त्यांचं आणि माझं बोलणं बरेचदा व्हायचं. त्या मला म्हणायच्या मी ज्ञानेश्वरीला जाते, साधना करते, पण कधी खोलात असं बोलणं झालंच नाही. म्हणतात ना, आता ताईंनी सांगितलं ना, प्रत्येक गोष्टीची वेळच यावी लागते. ऐकू येतंय ना शीतल ताई? हो येतंय. मी अनुभव कथन ऐकता ऐकता माझा भाव दृढ होत गेला. मनात कृष्णाला आळवत होते व माझ्यावर कृपा कर म्हणून सारखं तेच देवाला पुन्हा सांगत होते. आणि जमेल तसं नामस्मरणाचा जोरही वाढवलाच होता. आणि गणेश चतुर्थीच्या 3 दिवसापूर्वी मला कमल काकाजींचा फोन आला, तुला सद्गुरू साधना देणार आहे. मला मनातनं खूप आनंद झाला. पण याही वेळी मनात अशी धाकधूक होती, माझ्या मोठ्या सुनबाईचे वडील कोविडमुळे व्हेंटिलेटरवर होते. तब्येत एकदम सिरियस होती. आता असं वाटायचं काय घडणार काय नाही, सगळं अनिश्चित होतं. त्यात भरीसभर त्याच दिवशी आमच्या वॉचमनची मुलगीही वारली. अजून माझ्या एक मैत्रिणीचा मुलगा अचानक हार्ट अटॅकने गेला. असं म्हणजे इतकं विचारांचं काहूर डोक्यात, आता कसं होणार, आता काय, तो दिवस गणपतीचा दिवस कसा उजाडणार. मला तर साधना घ्यायची आहे, मनात तीव्र ओढ लागलेली होती आणि देवाला आळवणं चालूच होतं. आणि शेवटी त्या विघ्नहर्त्याची कृपा बरसली आणि निर्विघ्नपणे मला त्या दिवशी साधना मिळाली. बावीस ऑगस्ट 2020 गणेश चतुर्थी दुपारी 3:30 मला सद्गुरूंकडून साधना मिळाली. साधनेला बसल्याच
मला नाभी स्थानाच्या जागी एकदम खूप उष्णता वाटायला लागली. ती उष्णता मांड्यापर्यंत गेली. खूप गरम गरम होऊ लागलं, असं वाटू लागलं पंखा लावा. आणि क्षण त्याच्यात थोड्याच वेळाने एक थंड हवेची झुळूक आली आणि मन अगदी शांत झालं, शीतल झालं. डोळ्यासमोर एकदम काळे 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 मेघ दाटून आले. ते मेघ असे दूर जात 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 त्याचं जास्वंदीच्या फुलात रूपांतर झालं आणि त्या जास्वंदीच्या फुलावर गणपती बाप्पाचं दर्शन झालं. नंतर मात्र मला सद्गुरूंनी श्रीहरी गोविंद म्हणत बस असं सांगितलं आणि त्याप्रमाणे मी नामजप सुरू केला. समोरच प्रथम देवळाचा कळस दिसलं, तुळशी वृंदावन दिसला आणि मला क्षणात जाणं, अरे हे तर आपलं हरिमंदिर, हरिमंदिराचं दर्शन घडलं. तसंच एक आकृती अशी लहानाची मोठी 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 होत गेली. एकदम मोठी, इतकी विशाल काय मूर्ती झाली. क्षणात थोडस जोर दिला, अरे हे तर वामन रूप. असं परमेश्वराचं वामन अवतारात मला दर्शन झालं. जे राजाला पाताळात पाठवलं, बळीराजाला देवाने पाताळात पाठवलं, ते त्या रूपाचं मला दर्शन झालं देवाचं. त्यानंतर माझ्या माहेरचं वरुड नृसिंह, आमचे कुलदैवत नृसिंहांचं सुद्धा दर्शन झालं. शंख चक्र हातात दिसले. माझ्या सासरचं आम्ही रामश्री, आम्ही राजस्थानमध्ये शहापुराला दरवेळेस जातो. म्हणजे त्या स्थळाचंही, त्याला आम्ही रामनिवास धाम म्हणतो, त्या स्थळाचंही दर्शन झालं. आणि शेवटी माऊलींचं समाधी स्थानाचं दर्शन झालं. हे चतुर्थीच्या दिवशी झालं. दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी, परमपूज्य कलावती आईंचा वाढदिवस. प्रातःकाळी सुमूर्तीच मला 3:45 बरोबर जाग आली. मी प्रातर्विधी आवरून साधनेला बसले. साधना म्हणजे आता मला ते आईंचं, आम्ही इतके वर्ष झाले मी आईंच्या देवळात जाते. मी पुस्तक घेऊन सरळ भजनाला बसले, भजन म्हणत आईंची. कारण लॉकडाऊन असल्यामुळे जाण्याचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे घरीच होतो. नाही तर आम्ही दरवेळेस 3:45 वाजता आईंच्या देवळात जातो. वाढदिवसा ऋषी पंचमीच्या दिवशी पहाटे 3:45. आणि म्हणता म्हणता, अभंग म्हणता म्हणता, या भव नदीतून पार कराया तुझी माझा तारू, सद्गुरुराया तुझी माझा तारू, तू माय मिले करू, सद्गुरु माते तू माय मिले करू. अनन्य भावे मी तुझ शरण आलो, अनन्य भावे मी तुझ शरण आलो, नेम जपैल फारू, सद्गुरु माते नेम जपैल फारू, तू माय मिले करू, सद्गुरु माते तू माय मिले करू. हे आईंचा अभंग म्हणता म्हणता माझ्या डोळ्यांना धरा लागला. त्यानंतर आळंदीत माऊलींचे समाधी स्थानी एक दिव्य ज्योत दिसली, दिवा तेवतो तसा. आणि माऊली जेथून समाधीत ज्ञानेश्वर माऊली जिथून समाधीत गेले, तिथे ते पादुका आहेत, त्या पादुकांचंही दर्शन झालं.
त्यानंतर मला हरिमंदिराचंही दर्शन झालं. साधनेत बसल्यावेळी एकदा मला असं छान रांगता कृष्णाचं दर्शन झालं. एक दिवस सगळीकडे असं हिरवं 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 गार असं वन दिसलं. मी मग निरखून निहाळून पाहिलं, अरे हे तर आपलं तुळशीचं वन दिसलं. एक दिवस असा मोगऱ्यांच्या फुलांचा घमघमाट सुवास आला. आणि आपलं सद्गुरू सरांच्या वाढदिवसाच्या निमित्त शीतल वहिनीकडे साधना ठेवलेली होती. त्या दिवशी मी शीतल वहिनीकडे साधनेला गेले होते. त्या दिवशी मला भली मोठी एक पोळी दिसली, अशी चपाती पोळी. मी म्हंटल असं का दिसते आपल्याला साधनेत, म्हणजे पोळी का दिसते, मला थोडस असं वाटलं. मग मी थोडस पुन्हा असं लक्ष लावून बघितलं तर मुक्ताई मांडे भाजत होत्या माऊलींच्या पाठीवर. ते क्षणी असं दिसलं. त्या दिवशी सद्गुरूंचे चरणांचंही मला दर्शन घडलं. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मिस्टरांना सर्दी खोकला झाल्याचं निमित्त झालं. कोविड पॉझिटिव्ह आले. तब्येत 5 दिवस चांगलीच नव्हती. प्लाझ्माही दिले. एवढ्या मोठ्या संकटात मला मात्र सद्गुरू सरांच्या मंत्राने जो आधार दिला तो मी शब्दात कधी वर्णन करू शकत नाही. घरात सगळे नर्वस होते, परंतु मला मात्र सद्गुरूवर भरोसा होता की ते आपल्यावर कृपादृष्टीने बघत आहे. म्हणून मी फोन करणेही टाळले. सद्गुरूंना तर सर्व माहित असतेच, हा माझा दृढ भाव. तरी पण शीतल वहिनी म्हणाल्या, दीदी तुम्ही फोन करा ना ताईंना, नाही तर सद्गुरूंना. मग मी ताईंना फोन केला. सद्गुरूंना फोन करावा असं खूपदा मनात वाटलं, पण अंतर्यामी असं जाणवत होतं की ते आपल्याकडे बघतायत, त्यांचं आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे. तू माय मिले करू सद्गुरु माते, तू माय मिले करू आळवीतच होते, बोलतच होते. जानेवारीला आळंदीत सद्गुरू आले होते, तेव्हा मला पहिल्यांदा दर्शन घडलं सद्गुरूचं साधना घेतल्यावर. मी सद्गुरूंना म्हणाले, मला तुमच्याकडे यायला फार उशीर झाला. तेव्हा सद्गुरू मला म्हणाले, पूर्वीची उपासना नीट केली म्हणून तुला हा मार्ग मिळाला. आता तुला अनिताताई मार्गदर्शन करतील. इकडे येण्याआधी मी हरिमंदिरात जात होते. आईंचे रसाळ मधुर अभंग पदे यांची पुस्तकं आहेत. प्रत्येक देवाच्या उत्सवात सप्ताह असतो, जसा नवरात्री सप्ताह, गोकुळाष्टमी सप्ताह. त्यातील अभंग पदे अतिशय गोड रसाळ. आणि मला असं वाटतं त्या 3 तप अखंड नियम चालू राहिल्यामुळेच मला ही साधना भेटली. आणि मी साधनेला जरी बसले तरी मला आजही साधनेत मला केवळ आणि केवळ अभंगच आठवत असतात. श्री गोविंद म्हणता म्हणता मी कधी अभंगावर येते मला माझंच कळत नाही. जसं मुरली नको वाजव कृष्णा, मुरली नको वाजव कृष्णा, जरा थांब थांब थांब, हरे सांगळिया कैशी वाजविली मुरली, हरे सांगळिया कैशी वाजविली मुरली. तुझ्या मुरलीचे सुरतान हरपले देहभान, घर सोडून धरिले राम, हरे सांगळिया कैशी वाजविली मुरली. मेरे तो गिरिधर गोपाल, मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरा न कोई,
दूसरा नको. असं मला सतत भजनच आठवत असतात साधनेला बसले तरी. मी बहुत करून सकाळी साधनेला 4:30 ते 5:30-6 पर्यंत बसते. मन साधनेमुळे खूप प्रसन्न राहते. बाह्य घडामोडींचा परिणाम फार कमी होतो मनावर त्यामुळे. आणि मनाला एक बळ मिळतं की आपलं होणार ते सगळं चांगलंच होणार आहे. तो काय करतोय तो व्यवस्थितच करतोय. त्याच्या इच्छेने घडणार आहे, मग आपण कशाला काळजी करायची. आणि आता रामनवमीच्या वेळेस ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र आला. त्याच्या पहिल्याच दिवशी मी साधनेला बसले, तेव्हा मला काली मातेचं म्हणजे काली मातेच हे झालं, दर्शन झालं थोडक्यात. आणि ती साधना भेटल्यावर मला अजून इतका म्हणजे आनंद झाला. म्हटलं इंटिमेशन आलं गुरुजींकडनं, आपल्या सद्गुरूंकडनं इंटिमेशन आलं. मी खूप खूप आनंदित आहे. मला खूप प्रसन्न वाटतं ही साधना घेतल्यामुळे. आणि मनात एकच येत असतं, दुःख देणाराही तोच आहे, सुखही देणारा तोच आहे. रात्री मागे दिवस येणार आहे, दुःखामागे सुख येणारच आहे. त्यामुळे देवाला मी शेवटी एकच प्रार्थना करत असते की देवा, जे काही घडतं ते घडू दे माझ्या बाबतीत, पण मला ते सहन करण्याचं तू बळ दे, तूच मला सांभाळ कर. शेवटी सद्गुरुचरणी एवढीच विनंती. सद्गुरुनाथे माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथे माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. जय श्री कृष्ण. विद्याताई, छान अनुभव कथन केला तुमचा. 2-3 अभंग जे म्हटले एकदम गोड गळा असल्यामुळे ऐकायला खूप छान वाटले. आणि जे अनुभव तुम्ही एवढ्या कमी कालावधीत जे अनुभव घेतले आणि ज्या पद्धतीने मांडले, खरोखरच अतिशय छान आहे. धन्यवाद अनुभव कथन केल्याबद्दल, सांगितल्याबद्दल. आता यानंतर अनुभव कथनासाठी येणार आहेत परभणीवरून सौ आशा सुरेश शिंदे. आपले योगधामचे एक पिलर म्हणा, ऍक्टिव्ह कार्यकर्ते म्हणा, ऍडव्होकेट सुरेश शिंदे जे आहेत, त्यांच्या पत्नी आशा शिंदे. आशाच्या तिचं शिक्षण BA झालेलं आहे, राहते अर्थातच परभणीमध्ये. आशाच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं त्यांच्या सांगावंसं की एखादा चेहरा माणसाच्या मनामध्ये एकदा पाहिल्यानंतर जो चेहरा ठसतो, एकतर सतत हसत मुख असते आशा नेहमी, आणि त्या चेहऱ्यावरच्या हास्याने तो मनात ठसलेला चेहरा नेहमी आठवत राहतो. आणि तिच्या ह्या आनंदी स्वभावामुळे एक प्रकारे आपण असं म्हणू की जी तळमळ तिची साधनेविषयीची आहे, सद्गुरु सरांच्या विषयीची आहे, तिने तिचा सगळा परिवार महायोगधामशी जोडून घेतलेला आहे. म्हणजे नांदेडला शिंदे सरांच्या बहीण राहतात, शकुंतला वैद्य, त्या वैद्यताई आणि त्यांची मुलं अंजली निलेश, आणि आशाताईंचा भाऊ बालाजी दशरथे, योगधामचा एक ज्याला आपण म्हणू की एकदम डिवोटेड साधक, तरुण मुलांपैकी एक योगधामचं ज्याला भविष्यातला आपण एक उत्तम साधक ज्याला म्हणू शकतो, असा बालाजी दशरथे हा आशाताईंचा भाऊ आहे. आणि आशाताईंच्या ह्या स्वभावामुळे किंवा साधनेच्या तळमळीमुळे आशाताईंनी शिर्डी पाहण्यासाठी दिल्या बालाजीला, आणि त्यांच्या परिवार बालाजी साधक झालेला आहे. बालाजीच्या पत्नी शुभांगी ह्याही साधक आहेत, आणि आशाताईंच्या आई आणि वडील हे दोघेही साधक झालेले आहेत. त्याच्यामुळे हे जे आकर्षण आहे त्यांच्या व्यक्तिमत्वामधलं किंवा हा आनंदी स्वभाव जे आहे, त्याच्यामुळे आपला परिवार जोडण्याला, परिवार वाढवण्याला नक्कीच मदत होते. त्यांच्या व्यक्तिमत्वातलं आणखी वैशिष्ट्य असं सांगता येईल की एक कुठलाही प्रसंग येऊ, सद्गुरांच्या वरची श्रद्धा न ढळता त्या प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य जे येतं एखाद्या पक्क्या साधकामध्ये, ते आशाताईंमध्ये नक्कीच आलेलं आहे.
किचन मॅनेजमेंट, होम मॅनेजमेंट ते परफेक्ट कसं करावं हा आवडीचा विषय आहे. ते असं म्हणतात की मी गुरुमाऊली आपल्या भाभीजींच्याकडून ह्या बाबतीत खूप मी शिकलेली आहे. पदार्थ कसे करणे, ते किचन कसं मॅनेज करणे, त्याच्यामधले पोषण मूल्य त्या आता शिंदे सरांचं जे आजारपण होतं त्याच्यामध्ये हा विषय न्यूट्रिशन आपण त्याला न्यूट्रिशन शास्त्र असं म्हणतो. पण त्यातली पोषण मूल्य पाहून तो आहार देणे, मुलांची सर्व दृष्टीने काळजी घेणे, त्यांच्या अभ्यासाची काळजी करणे म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती एक प्रकारे लक्ष ठेवणे, दुरून का असेना, लक्ष ठेवणे, त्यांची एक प्रकारे निकोप सर्वांगीण व्यक्तिमत्व कसं घडवणे, हे एक आई म्हणून ती करते, शिवाय एक साधक म्हणून ती मुलांनाही घडवते आहे. अ, एखाद्याच्या व्यक्तिमत्वामधले इतके विशेष भाव अ, काही वेळा असं होतं, की एखादी गृहिणी जर नोकरी करत असेल किंवा ती एखाद्या उच्च पदावर असेल, तर बऱ्याच वेळा कौतुकाने सांगितले जातात. पण आमच्या साधक परिवारामध्ये म्हणा, आमच्या देशामध्ये म्हणा, एखाद्या गृहिणीला किती आघाड्यांवरती घर सांभाळावं लागतं आणि ते ती किती कसोशीने आणि सगळ्या स्वतःच्या शक्तिपणाला लावून सांभाळते, याचं आमच्या आशाताई म्हणजे उत्तम उदाहरण आहे. आणि आज तिचं अनुभव ऐकण्याची एक खूप उत्सुकता माझ्याही मनामध्ये आणि सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. शीतल, आता आशाताईला तू लाईनवरती घे आणि आशा सुरू कर आता अनुभव कथन. प्रथमतः सद्गुरू सोमनी सर, तसेच भाभीजी, अनिता मौली, कीर्तिताई यांना सर्वांना माझे आत्मवंदन. तसेच सर्व साधक परिवार यांनाही माझे आत्मवंदन. सगळ्यात सुरुवातीला उल्लेख असा करावा असं वाटतो की गेल्या आठवड्यामध्ये आपल्या साधक मंजुताई यांची कोरोनामुळे अचानक निधन झाले. तसेच त्यांची आई मयुराताई बोरीकर याही आपल्या मधून निघून गेल्या. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी अनुभव कथनला सुरुवात करत आहे. मी आशा शिंदे, राहणार परभणी. तसं सांगायचं झालं तर सरही परभणीतच असतात, त्याच्यामुळे आमचं भाग्यच म्हणावं लागेल की आम्ही परभणीतच असतो. आणि अनिताताईंचं नेहमी येतं की परभणीचे साधक किती भाग्यवान आहेत, सरांचा सहवास त्यांना लाभतो, सरांची ज्ञानेश्वरी, सरांसोबत साधना करायला त्यांना मिळतं, किती भाग्यवान आहेत. आणि खरंच तसं आमच्या बाबतीत आहे. 2012ला मला सुजाता माऊलींकडून साधना मिळाली. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही दोघेही त्या दिवशी साधक झालो. आणि तेव्हा मला साधनेबद्दल वगैरे जास्त काही माहिती नव्हतं. आणि सुरुवातीला साधनेचा अनुभव सांगायचा म्हणजे जेव्हा मला सुजाता माऊलींकडून साधना मिळाली तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याच्या नंतर जो अनुभव येतो तो मला अगोदर माहिती नव्हता. पण त्या दिवशी एवढी ऊर्जा मला जाणवत होती माऊलींच्या हातातून आणि त्यांच्या हाताची व्हायब्रेशन्स वगैरे एवढं हे होत होतं की मी एकदम उंच लिफ्ट मध्ये वर चालले आहे असं मला वाटत होतं. आणि मग नंतर मी थोड्या वेळाने स्थिर झाले आणि मग माऊलींनी मला डोळे उघडायला सांगितले आणि विचारलं की काय अनुभव आला तुला. मग त्यांना सांगितलं मी की असा असा अनुभव आला म्हणून. मग त्यांनी मला सांगितलं आता तू काय कर, साधना मिळालेला वेळ, दिनांक सगळं एका वहीमध्ये लिहून ठेव आणि डोळे बंद करून साधनेला बस. मग मी गेले आणि सर बसलेले होते, सर्व साधक बसलेले होते, त्या हॉलमध्ये बसले साधनेला. आणि जास्त वेळ तिथलं वातावरण वगैरे सगळं पाहून मी एवढी भारावून गेले होते, एवढी शांतता, एवढं शिस्त, मी सगळे पहिल्यांदाच पाहत होते, पहिल्यांदाच अनुभवत होते या सगळ्या गोष्टी. सरांचा हसतमुख चेहरा, असं पूर्ण भारावून गेले होते त्या वातावरणामुळे. थोड्या वेळ साधनेला बसल्यानंतर खूप शांत असं वाटलं मला. आणि थोड्या वेळाने गणेश बाजूलाच होता बसलेला, माझ्या लहान असल्यामुळे मला त्याची काळजी वाटायची की तो पायऱ्यांकडे वगैरे जाईल म्हणून. मग मी जास्त वेळ साधनेला नाही बसू शकले. थोड्या वेळ डोळे बंद करून बसायची आणि परत थोड्या वेळ डोळे उघडायची मी, असं चाललं होतं माझं. आणि मग नंतर साधना संपली, सरांचं दर्शन वगैरे घेतलं आणि सरांनी मला विचारलं, सर बरेच विचारायचे असं की कसं वाटलं साधना मिळाल्याच्या नंतर, काय अनुभव आले असं विचारायचं. तर मग मी हसले नुसतं आणि हो सर म्हणलं आणि
जास्त बोलली नाही सरांना तेव्हा, कारण मी नवीनच होती, मला जास्त बोलायची वगैरे सवयी नव्हती. मी अगोदरच थोडं कमीच बोलते. आता नंतर सांगायचं म्हणजे की माझे आई वडील हे सर्व माळकरी घराण्यातले असल्यामुळे आमच्या घरामध्ये पहिल्यापासूनच देवाचं वगैरे करण्याचं याचं वातावरण असं होतं आध्यात्मिक. माझे वडील ज्ञानेश्वरी वाचायचे आणि थोडंफार हरिपाठ वगैरे ज्ञानेश्वर माऊलींची आरती हे मला आधीपासूनच पाठ होतं, कारण त्यांची मी बाजूला रूम मध्ये असताना ऐकून ऐकूनच मला हे सगळं पाठ झालं होतं. त्याच्यामुळे आईची उपास तापास करणं, देवाची आराधना करणं हेही घरामध्ये चालायचं. त्याच्यामुळे थोडंसं आध्यात्मिक वातावरण मला पहिल्यापासूनच मिळालेलं होतं. पण इथे आल्याच्या नंतर, लग्न झाल्याच्या नंतर, जेव्हा शिंदे सरांसोबत माझं लग्न झालं आणि मी इथे आले, एकदम खेड्यामध्ये राहायची सवय वगैरे नव्हती मला. मग खूप असं वाटायचं की अरे आपण एवढ्या ग्रामीण भागात राहतो असं वाटायचं मला. पण हळूहळू एवढी सवय लागत गेली, मग त्या माणसांमध्ये मी मिसळत गेले. इथे आमच्या इथे तेवढं देवाचं वगैरे घरी नसायचं, पण थोडंफार ज्ञानेश्वरी वगैरे आम्ही नंतर ज्ञानेश्वरीला जायला सुरुवात केली. माऊलींची ज्ञानेश्वरी चालायची गजानन नगर मध्ये, तिथे मग ज्ञानेश्वरीला जात होतो माझी जाऊबाई आणि मी. आणि त्याच्यानंतर मग साधना मिळाली. त्या अगोदर साधना काय असते, साधनेतले अनुभव काय असतात त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि मग दर गुरुवारी आम्ही ज्ञानेश्वरीला जाऊ लागलो. ऍडव्होकेट शिंदे सर पण यायचे ज्ञानेश्वरीला. नंतर साधक झाल्याच्या नंतर मग सगळे म्हणायचे की ज्ञानेश्वरी ही रेग्युलर करावंच लागती आणि आळंदीलाही शिबिराला यावं लागते असं. मग नंतर कळाल्याच्या नंतर मग आम्ही ज्ञानेश्वरी रेग्युलर करायला सुरुवात केली. शिबिराला मग जेव्हा मी पहिल्यांदा रामनवमीच्या शिबिराला आळंदीला गेले, तेव्हाचा मी एक अनुभव सांगते. सुरुवातीला मी आणि आमची जाऊबाई असं दोघच जण आम्ही ज्ञानेश्वरीला गेलो, हे आळंदीला गेलो होतो. तेव्हा शिंदे सर वगैरे नव्हते, पण पोरांना गणेशला आम्हाला सोबत न्यावं लागलं, कारण ती सोडून राहत नव्हता, लहान होता तो, 4.5 वर्षाचा असेल. आणि पहिल्यांदा योग लागला मला शिबिराला जायचं, एवढं छान वाटत होतं सगळ्यांसोबत. असं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर पडल्यासारखं, सगळ्या बंधनातून याच्यातून असं वाटत होतं मला की किती छान. दरवर्षी आपण साधनेसाठी आळंदीला यायचं. या अगोदर मी गेलेली असेल वडिलांना, म्हणजे आळंदीला, पंढरपूरला वगैरे त्यांच्यासोबत मी बरेच वेळेस गेलेली होती. पण या वेळेस मी आळंदीला गेले तेव्हाचा वेगळाच अनुभव होता, कारण तिथे गेल्याच्या नंतर, साधनेला बसल्याच्या नंतर एवढं छान. माझ्या पहिल्या दिवशी तर एकदम डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या की किती छान, म्हणजे मला ज्याच्या मी शोधात होते तेच मला आज मिळाले असं मला वाटत होतं. आणि सारखं डोळ्यातून पाणी सुरू होतं. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी मात्र मला छान साधना लागली. आणि मग साधनेमध्ये माझ्या हाताला वगैरे अशा मुंग्या येत होत्या, पायाला मुंग्या येत होत्या आणि एकदम मोठे मी आवळल्या असं मला झालं आणि खूप जोरात झटका बसल्यासारखं झालं आणि मी घाबरले की अरे असं काय होते, असं मला लगेच वाटलं आणि मी डोळे उघडले बघ. आणि डोळे उघडले अशा नंतर सगळं शांत होतं आणि मी जागेवरच होते. मग परत मी साधनेला बसले. खूप शांत साधना मला नंतर लागली. मग सगळ्यांचे अनुभव ऐकून वगैरे, सगळ्यांचा अनुभव कथन, तिथे अनुभव कथनाचा तास व्हायचा, प्रश्न उत्तरांचा तास व्हायचा शिबिरामध्ये. आणि मग ते ऐकून अरे हे अनुभव असतात हे कळायला लागलं. सरांची ज्ञानेश्वरी गोकर्ण हल्ला चालायची, पण हे जात होते, शिंदे सर जायचे, पण मला दरवेळेस जायला जमायचं नाही, दूर असल्यामुळे, मुलं छोटी असल्यामुळे. आणि सरांची रात्रीच्या वेळेला उशीरपर्यंत साधना, हे ज्ञानेश्वरी असायची, मग घरी यायला वेळ व्हायचा. म्हणून मग मी गजानन नगर मध्ये माऊलींची ज्ञानेश्वरी व्हायची, तिथेच जायला लागले मी. हळूहळू ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींचे प्रयोग, साधनेविषयी हे सगळं ऐकून हळूहळू मला कळायला लागलं की प्रयोग काय असतात वगैरे सगळं. मग चर्वण तर्पण
हे साक्षी भाव हे काय कसले प्रयोग असतात, त्याच्यातून आपल्याला कसं पुढे जाता येतं हे सगळं मला कळायला लागलं. मी नोट्स घ्यायची माऊलींच्या ज्ञानेश्वरीची, त्यांचे काही काही वाक्य मला बरेच आवडायची, की त्या नेहमी सांगायचे की घरामध्ये झाडून कसं काढावं, स्वयंपाक करताना आपला कसा भाव असला पाहिजे, की आपला भगवंत आपल्याला पाहतोय हे नेहमी आपल्यामध्ये भाव असला पाहिजे तसा, की मी हे स्वयंपाक करते माझा भगवंत खाणार आहे असं समजून स्वयंपाक केला पाहिजे. झाडून काढताना एवढं स्वच्छ टापटीप असलं पाहिजे की माझ्या भगवंताला बघितल्यावर आवडेल का असं वाटलं पाहिजे, असं त्यांचं खूप सांगणं असायचं. आणि मला जे नेहमी वाटायचं की मला कुठं बाहेर जायला मिळत नाही, असं सारखं दिवसभर घरामध्ये, हळूहळू तेही माझं कमी होत गेलं. कारण त्या म्हणायच्या ज्ञानेश्वरीमध्ये की लग्न झाल्याच्या नंतर मुलींना असं करावं लागतं, प्रत्येक गोष्टीला जसं मोरडीची करंजी असते तसं प्रत्येक तिच्या अपेक्षा तिच्या इच्छा त्याला मुरड घालावी लागते, असं बऱ्याच गोष्टी त्या समजून सांगायच्या. आणि हळूहळू हळूहळू हे सगळं हळूहळू माझ्यामध्ये बरेच बदल व्हायला लागले. मग आम्ही चर्वण प्रयोग सुरू केला. त्यांनी मला तिथल्या जोजरे काकू म्हणून आहेत त्यांच्याकडे मला म्हणल्या, तू काय कर त्यांच्याकडे जा आणि परफेक्ट चर्वण कसं करायचं हे तुला त्या सांगतील. आणि खरंच त्यांनी छान सांगितलं मला, असं असं करायचं, एक घास इतक्या वेळेस चावायचा, हे पद्धतशीर सांगितलं त्यांनी. आणि मग हळूहळू मला सवय लागली. तसेच सरांच्या कॅसेट मधूनही चर्वण केल्याच्या नंतर त्याचे काय फायदे होतात, कसं रक्त रंग बदलतो आपला, माणसाचा स्वभाव कसा बदलतो हेही कळायला लागलं. आणि किती नाही म्हणलं तरी ते आपोआपच तोंडात घास घातला की चावल्याशिवाय गिळत जात नव्हता. आम्ही सगळेच घरामध्ये प्रयोग करत असल्यामुळे हळूहळू घरातलं पूर्ण वातावरण बदलायला लागलं. नाही तर एरवी आमच्या घरी कोणी आल्याच्या नंतर सगळे म्हणायचे की बापरे तुमच्या घरात किती सायलेंट वातावरण असते, एक जर सुई पडली तर आवाज येईल एवढं शांत. ह्यांनी घरात असले की सगळं ठीक असायचं, कुणी जोरात हसणार नाही, कुणी जोरात बोलणार नाही, असं असायचं वातावरण. पण हळूहळू एवढा बदल होत गेला. मग माझ्या नंदबाई, नंदीची 2 मुलं सगळेच साधक झाले आणि हसत खेळतं वातावरण आमच्या घरात तयार झालं. एक असं नातच राहिलं नाही की ही नणंदबाई आहेत, ह्या जाऊबाई आहेत. आम्ही मस्त गप्पा मारत सगळी कामं करायची. नवरात्राचं शिबिरला जायचं असलं की सगळ्यांनी मिळून पटपट कामावरून सकाळी पाठाला जायचं, नंतर दुपारी ह्याला जायचं, साधनेला जायचं. पण दरवेळेस मला जमायचं नाही. एक तर पाठाला जायला जमायचं कारण घरी एक जणाला थांबावं लागायचं मुलं लहान असल्यामुळे. मग मी रविवारी सुट्टी असल्यावर रविवारी पाठाला जायची, शनिवार रविवार एखाद्याच मिळायचा मला पाठ. सकाळी 5चा पाठ मी जास्त वेळेस नाही जमायचं मला, पण साधना मात्र मी जायची, कधीच सोडली नाही. साधनेला जायचीच, उशीर झाला तरी मला 2 तास भेटो 2.5 तास भेटो, मी साधनेला जायची. माऊलींच्या ज्ञानेश्वरी बद्दल सांगायचं म्हणजे, कारण सुरुवात तिथूनच झाली होती आमच्या ह्या प्रवासाला, आध्यात्मिक प्रवासाला. कारण अगोदर साधना काय असती, ज्ञानेश्वरी काय असती हे काहीच माहिती नव्हतं. फक्त एक ग्रंथ म्हणून त्या ग्रंथाकडे पाहिल्या जायचं, पण त्याच्यामध्ये एवढं सगळं शास्त्र जडलेलं आहे ते हळूहळू हळूहळू सरांकडून, माऊलींकडून, सरांच्या कॅसेट मधून आम्हाला हळूहळू कळत गेलं. आणि खरंच आपण इतके दिवस ह्या फक्त एक पोथी म्हणून तिच्याकडे पाहत होतो आणि किती प्रयोग तिच्यामध्ये दडलेले आहेत हे नंतर कळायला लागलं. आणि एवढं त्याच्यातून घ्यायसारखं आहे हे. त्याच्यात पुढे पुढे जसं जसं पुढचा अध्याय माऊली, मी जेव्हा ज्ञानेश्वरीला सुरू केलं जायला तेव्हा दुसरा अध्याय सुरू होता. मग त्याच्यामध्ये कसं प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत पाहायचा, प्रत्येक कामामध्ये कसा भगवंत पाहायचा, हे परवानगी मागणे, अर्पण करणे, हे प्रयोग कशी जुळवायचे, हे सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू कळत गेल्या आणि ते करण्याचा प्रयत्न करायची मी. मग झाडाचं फुल तोडताना कसं परवानगी मागायची, नंतर ते भगवंताला अर्पण करताना कसं करायचं, झाडातही आपण भगवंत पाहायचा,
हळूहळू माझं ते जे 108 बेल व्हायचा श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी माझं हळूहळू कमी होत गेलं. कारण आपण बेलाची पान तोडतो, एवढे प्रत्येकानं 108 जर पानं तोडले तर त्या झाडाला एकही पान राहणार नाही. हे भाव आपण आपल्याला देवाला आपण असं झाडाचं पूर्ण पानं तोडून वाहिल्यावर आपल्याला काय पुण्य लागणार आहे, असं त्याच्यातून हे होत गेलं. आणि 108च बेल व्हायला पाहिजे असं ही भावना माझ्यातली हे होऊन गेली. आणि मी फक्त एकच बेलाचं पान व्हायची सुरुवातीला. आणि आता तर डोळे बंद करून मनानेच असं मी विचार करते की मी देवाला एक बेलाचं पान वाहिलं, फुल वाहिलं, असं करायची पण गरज नाही, हाताने तोडायची पण गरज नाही. आणि त्याच्यामध्ये मला इतका आनंद, मला थोडे पहिलेही वाटायचं की झाडाला फुल किती सुंदर दिसते, आपण तोडलं तर ते लगेच थोड्या वेळाने सुकून जाते. पण झाडाला ते 2 दिवस फुल किती सुंदर दिसते, किती छान वाटते बघणाऱ्याला. आपल्याला फक्त एकट्याला आनंद देते देवाऱ्यावर वाहिल्यावर, देवाला पण ते किती जणांना असं झाडावर असल्यावर प्रत्येक जे कोणी त्याच्याकडे पाहिल त्याला ते सुख देते हे कळायला लागलं. आणि सरांच्या कॅसेटही मी ऐकायची. ज्यावेळेस मला साधनेला जायला जुळलं नाही तेव्हा मी सरांच्या कॅसेट ऐकायची. चर्वण तर्पणच्या कॅसेट मी आईकडे जेव्हा माहेरी जायची तेव्हा मी ते कॅसेट सोबत न्यायची. मग त्यांना म्हणायची चला सगळं काम आवरले की आपण दुपारी कॅसेट ऐकू. आणि मी सगळ्यांना घेऊन बसून कॅसेट ऐकायची. आणि मग इतकं मला वाटायचं की किती सर छान सांगतात, सगळ्यांनी ऐकावं, तसं करावं असं मला वाटायचं. आणि सगळ्यांना ऐकूनही वाटायचं की खरंच किती छान, जे समजा विज्ञानी प्रयोग म्हटल्यासारखं सगळ्यांनाच ते पटायचे की याच्या मागे अंधश्रद्धा वगैरे काहीच नव्हती ना. मग असं सुहासाठी माझं नेहमी चिडचिड व्हायचं की सुहा असं नाही करत, अभ्यास नाही करत. म्हणून मग ह्यांनी मला माऊलींकडे घेऊन गेले. मला माऊलींनी स्पर्श प्रयोग दिला. तेव्हा कसं डोक्यावरून हात फिरवल्यावर मुलांमध्ये बदल होतो, प्रेमानं त्यांना कसं हे करायचं सांगायचं हे त्या मला सांगायच्या. आणि त्याच्यातून मग मी हळूहळू ते प्रयोग करत गेले. स्वात एवढा बदल झाला की तिचं अक्षर सुधारलं, तिला अभ्यास करायची चांगली सवय लागली, पाठांतर वाढलं तिचं. आणि मग नंतर ती साधकही झाली. साधना मिळाल्याच्या नंतर मग एक नवरात्रातला प्रयोग हे अनुभव मी सांगते की नवरात्राच्या शिबिरामध्ये जेव्हा मी दुपारी साधना असायची सरांची, तर तिथे गेलेली असताना पहिलेच नवरात्र शिबिर होतं मला साधना मिळाल्याच्या नंतरच. मी साधनेला बसले, एवढी छान साधना झाली. जास्त मागे नव्हती बसलेली आणि असं समोरच असेल, मी दुसऱ्या तिसऱ्या लाईनला बसलेली असेल. आणि साधनेमध्ये मला असं वाटलं की सर माझ्या बाजूला जात आहे. तो ओंकार घेतला आणि डोळे माऊली मला आवाज द्यायला आशा आशा म्हणून, पण मी डोळे उघडायले पण माझे डोळेच उघडत नव्हते. आणि एवढे डोळे उघडण्याचा मी प्रयत्न करत होते की पण डोळे उघडत नव्हते. सर मला जाणवत होते की आता सर माझ्या बाजूने गेले, समोर बसले. आणि ओंकार पण घेतलाय, असं ओंकार ऐकू येत होता, सगळं होत होतं, पण डोळेच उघडत नव्हते. मी खूप प्रयत्न केले, नंतर मग नाही उघडत म्हणल्याच्या नंतर मग मी सोडून दिला प्रयत्न करायचा आणि तशीच बसून राहिली डोळे बंद करून. मग म्हणलं की उठवल कुणीतरी, मग नाहीच डोळे उघडले तर. आणि एवढी छान साधना लागली मला, तो माझा एवढा छान अनुभव होता ते. आणि थोड्या वेळाने मग नंतर ओंकार झाला आणि डोळे उघडल्याच्या नंतर सर बसलेले होते. आणि मला जो मग अशी जो अनुभव आला, अरे ते आपला अनुभव होता हे कळालं तेव्हा. सप्तशतीच्या पाठाच्या वेळेसचा अनुभव एक सांगायचा मला, की सप्तशतीचा पाठ सुरू असताना मला पहिला, दुसरा, तिसरा, 5वा अध्याय सुरू झाला की एवढं डोळ्याला माझ्या धारा लागायच्या की मला पाठच म्हणता यायचा नाही. असं सारखे अश्रू यायचे डोळ्यातून, असं मनापासून मी देवीची प्रार्थना करते असं वाटायचं. आणि ते म्हणलेच जात नव्हते पाठाचे ते वाक्य. आणि सारखं डोळ्यातून अश्रू वाहत होते. किती सुंदर असं वाटत होतं की आपण जमिनीवर नाहीत, असे पूर्ण कानावर ते एक एक वाक्य पडत होते. आणि
असं वाटत होतं की किती सुंदर, असं स्वर्गात गेल्यासारखं वाटत होतं मला. आपण असं पृथ्वीवर नाहीत असं जाणवत होतं. अजून एक अनुभव म्हणजे माऊलींच्या घरी माऊलींची जी समाधी सोहळा असतो त्याची साधना व्हायची तेव्हाचा एक अनुभव, की मी माऊलींकडे साधनेला गेलेली असताना बसले साधनेला. थोडा अर्धा तास उशीर झाला होता जायला, घाई घाई खानापूरून यायला थोडा वेळ लागायचा आम्हाला. मग बसल्याच्या नंतर एक अर्धा तास गेला. नंतर मग माझा गायत्री मंत्र लक्ष लागत नव्हता, आवाज येत होता इकडचा तिकडचा. मग मी काय केलं, गायत्री मंत्राचा जप सुरू केला मनातल्या मनात. आणि मग एवढी छान साधना लागली मला. आणि असं खूप पायातून हातातून अशा वर मुंग्या हे होत होत्या आणि जोरात मला असं करंट लागल्याचं मला जाणवलं. एकदा झालं तसं, दुसऱ्यांदा झालं असं खूप जोरात करंट, म्हणजे मला ते सहन होत नव्हतं. आता पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सुद्धा मला तसं झालं. आणि नंतर मी एकदम शांत झाले आणि कधी साधना 3 तासाची साधना कधी संपून गेली मला कळालं पण नाही. एवढं छान फ्रेश वाटलं नंतर डोळे उघडल्यावर, ओंकार घेतल्याच्या नंतर. आणि मग सगळ्यांनी अनुभव सांगितले आणि मग मीही अनुभव सांगितला की मला असा असा अनुभव आला. माऊलींना सांगितलं. माऊली म्हणलं अरे वा. आणि डोळ्यावर माझ्या पाठीवर असं थाप मारली त्यांनी. मी म्हणलं माऊली मला खूप भिले, मी खूप घाबरले की असं मला काय होते म्हणून. त्या म्हणल्या अरे घाबरायचं नसतं म्हणल्या आणि हसल्या माझ्याकडे बघून त्या. आणि असं आमचं चालू राहिलं मग साधना, ज्ञानेश्वरी वगैरे सगळं. दरवेळेस मला आळंदीच्या शिबिराला जायला नाही मिळायचं, पण अधूनमधून मी जाण्याचा प्रयत्न करायची. सगळ्यांची व्हायची तयारी, जायची. मलाही खूप वाटायचं जावं, पण नाही जुळायचं प्रत्येक वेळेस. जाणं नाही. शिंदे सर जायची प्रत्येक वेळेस, पण माझं नव्हतं जुळत. आणि मग मला घरी वाटायचं आता झालं, साधना सुरू झाली असेल, आता दुपारची वेळ झाली असेल जेवणाची, आता चहाची वेळ झाली असेल, आता सरांची कॅसेट सुरू असेल, असं माझं चालायचं. आणि मग मी काय करायची, सरांची कॅसेट लावायची घरी आणि सरांची कॅसेट ऐकत बसायची. मग कॅसेट ऐकणं झाली की मग साधनेला बसायची. असं मी माझं चालू ठेवायची. आणि त्या कॅसेटमध्ये मला एवढ्या प्रश्नांची उत्तर, मला जे जे प्रश्न पडायचे त्या प्रश्नांची उत्तरं मला त्या कॅसेटमधून सरांच्या मिळायची. आणि बरेच वेळेस असं व्हायचं की काही गोष्टीवर आमची चर्चा व्हायची, काही प्रश्नांवर विवाद व्हायचा आणि नेमकं दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरीमध्ये त्याच विषयावर बोलल्या जायचं. मग घरी आल्यावर म्हणायचं बघा मिळालं की नाही आज उत्तर, असं आम्ही एकमेकांना म्हणायचं. आणि एवढे छान अनुभव यायला लागले. त्यांच्यातही बरेच बदल झाले. शिंदे सर अगोदर एवढे चिडचिडे, एवढा कडक स्वभाव, त्यांच्यामध्ये बरेच मला बदल दिसायला लागले. आता ते असं बाहेर जाण्याबद्दल वगैरे ते कधीच मला काही म्हणायचे नाही. एक वेळेस सरांकडे गोकुळाष्टमीची साधना होती. मी तेव्हा खानापूरला राहायची. खानापूरहून मी गजानन नगर मध्ये आले आणि मग तिथून मग त्या महिलांसोबत रिक्षाने सरांच्या घरी गेले साधनेला. गणेश लहान होता तेव्हा, पण गणेशला मी नेलं नाही कारण ते बसू देत नाही साधनेला. वाटलं मला आपली साधना व्हायची नाही चांगली म्हणून. मग बसली साधनेला. सुरुवातीला थोडा वेळ डोळ्यातून पाणी येणं हे नेहमी मला साधनेला बसल्यावर व्हायचं, तसं सुरू झालं. मग अर्ध्या तासानंतर मला साधना लागली. एवढी छान साधना झाली माझी. आणि मग नंतर वाटलं की बाळकृष्ण गणेशच्या रूपात माझ्या बाजूला येऊन बसलाय आणि मला म्हणायले उठ ना, मला लोणी दे नाही, असं मला मागत होता तो. आणि मी म्हणायची आता शांत बस बरं, आता इथं काही नाही, लोणी वगैरे काही नाही, तू शांत बस आणि मला साधना करू दे. आणि थोड्या वेळाने आता साधना संपली ना, आपण घरी जाऊ आणि मग मी तुला लोणी देईल. आणि बघ इथं माऊली बसलेले आहे, तू शांत बस, नाही तर तुला त्या रागवतील, असं म्हणून त्याला शांत मी बसवलं. आणि छान साधना झाली. नंतर ओंकार घेतल्याच्या नंतर डोळे उघडले. मग नंतर अरे बाजूला आपल्याला तर कुणीच नाही, गणेश पण नाही. आणि हे कोण होतं मग, तर बाळकृष्णाचंच मला दर्शन दिलं होतं त्या दिवशी, गोकुळाष्टमीच्या दिवशी. एवढे छान सुंदर भाव, दिवसभर मला एवढं छान वाटत होतं. साधना केली की
एवढं आनंदी, एवढं आतून सुखावल्यासारखं मला अनुभव यायला लागले. कारण नसतानाही मी एवढी खुश व्हायची. मलाच कळायचं नाही की अरे हे कशामुळे व्हायले. अधूनमधून कधीतरी सरांच्या ज्ञानेश्वरीला जायचा पण योग यायचा. मी त्यांना म्हणायची की माझं सगळं आवरलंय, मला येऊ द्या ज्ञानेश्वरीला. आणि सरांकडे मी ज्ञानेश्वरीला जायची. सरांची 2 तासाची ज्ञानेश्वरी 2 तास कधी जायची आणि कधी नाही मला कळत सुद्धा नव्हतं. आणि गेलं की वाटायचं अजून सरांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं, एवढं छान वाटायचं. आणि ती स्थिती किती दिवस, 8 दिवस सुद्धा माझं तेच मनामध्ये विचार राहायचे की सरांनी हे सांगितलं, सरांनी ते सांगितलं. आणि मी कामात असले तरी मग माझी सरांसोबतच बोलणं व्हायचं की असं नाही, असं असं नाही, असं. मी जरी एकटी असली तरी माझं मनातल्या मनात मी सरांशी संवाद करायची. काही गोष्टी मी माऊलींना म्हणायची की हे नाही, असं नाही, हे असं. माझं बाकी मी जास्त दुसरं कोणाला बोलत नव्हते. इथे नंतर मी मथुरा नगर मध्ये जेव्हा राहायला आले तिथे आम्ही एक योगधाम कडून एक क्रियायोगचं शिबिर ठेवलं त्या मंदिरामध्ये. इथे मग खूप जणांच्या ओळखी वगैरे झाल्या. बरेच जण, जवळपास 50-60 संख्या शिबिरामध्ये क्रियायोगच्या यायला लागली. छान क्रियायोग. मला अगोदर सगळ्या स्टेप माहित नव्हत्या, पण नंतर मग शिंदे सर, भोसले सर आणि बंडकर सर हे सगळे रेग्युलर क्रियायोग इथे घ्यायला लागले. आणि पूर्ण क्रियायोगचे स्टेप मला यायला लागले. आता स्टेप बाय स्टेप मी क्रियायोग 1 तासाचा करायला लागले. एवढा छान मला त्याच्यातून फायदा झाला की बऱ्याच गोष्टीला मला फरक जाणवला त्या क्रियायोगमुळे. माझा पोटाचा त्रास, मला जे पोटाचा त्रास होता तोही कमी झाला आणि खूप फ्रेश वाटायला लागलं. बरेच जण म्हणले की अरे हे नेहमीच चालू ठेवायला पाहिजे. आणि मग तो क्रियायोग नेहमीसाठी सुरू राहिला. आता हे लॉकडाऊन पर्यंत ती क्रियायोग चालायचा. मग आम्ही 1 तास फिरून येणं आणि 1 तास क्रियायोग, आमचं हे रेग्युलर शेड्यूल सुरू झालं. सरांची, शिंदे सरांची ज्ञानेश्वरी त्याच मंदिरामध्ये मग सुरू झाली. मग त्या ज्ञानेश्वरीला मी जायची. आणि हळूहळू नंतर मग हळूहळू माझी साधनेची स्थिती थोडी डाऊन होत गेली. काय माहित, मात्र माझी मनस्थिती थोडी बदलत गेली. थोडं निगेटिव्ह विचार यायला लागले मनामध्ये. आणि कशामुळे असं होतंय ते कळत नव्हतं. साधनाही कमी झाली. मी साधनेला बसायचा प्रयत्न करायची, पण मला साधना लागत नव्हती. प्रयोगही जुळत नव्हते. हे असं कशामुळे व्हायले ते लक्षातच येत नव्हतं. सरांची इकडं हिंदी ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय सुरू होता. मराठी ज्ञानेश्वरी संपली होती आणि हिंदीची ज्ञानेश्वरी सर घेत होते सोमवार, मंगळवार, बुधवार. मग एखाद्या वेळेस मग मी सरांच्या ज्ञानेश्वरीला जायला लागले तिथे. आणि मला ज्ञानेश्वरीहून आल्यावर थोडस चांगलंच वाटायचं. मग तिथून आल्यावर 1-2 दिवस मस्त स्थिती राहायची माझी. पण ती साधनेची वगैरे स्थिती माझी पहिल्यासारखी राहिली नव्हती. सरांनी देवशुद्धीचे प्रयोग दिले होते. जे ज्ञानेश्वरीला रेग्युलर येतात त्यांनी सुरू पण केले होते. त्याच्यामध्ये शिंदे सर पण होते. पण काही अडचणीमुळे मला त्यांची काळजी वाटायची की सरांना देहशुद्धीचे प्रयोग करताना अशक्तपणा वगैरे येऊन चक्कर वगैरे यायची असं. पण माझा तो गैरसमज होता हे मला नंतर लक्षात आलं. त्यांनी 2-3 दिवस देहशुद्धीचे प्रयोग करून मग नंतर म्हणले नाही, अशा करू देईन सरांना म्हणले नाही, अशा अडचणी येईल, मला घरी नाही म्हणायले असं वगैरे म्हणले ते. आणि मग सरांचं पण आलं की अरे अरे बेटा असं नाही, शक्ती वाया जाते, असं नाही करायला पाहिजे. मलाही कळाली ती चूक की अरे आपण चुकलो. आणि नंतर मग मी ठरवलं की नाही, आता कधीच थांबवायचं नाही, ह्यांना करू द्यायचं. असं सरांना म्हणले नाही सर माझं चुकलं म्हणलं आणि आता इथून पुढे नाही. त्यानंतर मग काही वेळ गेल्याच्या नंतर माझी मोठी ताई औरंगाबादची, तिच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला त्याच याच्यामध्ये पिरियड्स मध्ये. आणि
खूप मार होता त्याला. 2 दिवस तर अक्षरशः त्याचं ऑपरेशनला डॉक्टर म्हणले की सगळ्या तपासण्या होईपर्यंत ऑपरेशनचं काहीच सांगता येत नाही. आणि मग त्याच्यामध्ये कोल्हापूरला तो शिकायला होता, BAMS करायला, आणि जवळ कुणीच नाही, फक्त त्याचे मित्र होते. बालाजी सोलापूरला असायचं, त्याचे वडीलही बाहेरगावी असल्यामुळे त्यांनाही यायला वेळ लागला. तेव्हा मग बालाजी गेला. सगळे कोल्हापूरला जाणारे सगळे रस्ते बंद होते पुरामुळे. सगळे पुलावरून गाड्या पलीकडे जाऊ देत नव्हते. त्यानं माऊलींना फोन केला अनिताताईंना आणि सांगितलं असं असं झालंय म्हणून. माऊलींनीच त्याला मार्गदर्शन केलं आणि बालाजी अभिपर्यंत पोहोचला. देवानीच त्याला, माऊलींनीच त्याला मार्ग दाखवला आणि त्या शक्तीमुळेच तो तिथपर्यंत पोहोचला आणि सगळी परिस्थिती त्यानं सांभाळली. तिथून मग अभिला पुण्याला हलवण्यात आलं. आणि तर ताई म्हणलं की पुण्याला चांगले हॉस्पिटल आहे, चांगले डॉक्टर आहेत, आपण तिथे त्याचं ऑपरेशन करू. आणि कडसरांच्या ओळखीनं संचेती हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन करायचं फायनल झालं. आणि अक्षरशः 8 दिवस तिथे अगोदर नंबर लावावा लागतो त्या दवाखान्यासाठी, एवढं मोठं पुण्याचं हॉस्पिटल. पण अभि तिथे पोहोचायच्या अगोदरच तिथे ऑपरेशनची पूर्ण तयारी केली गेली होती आणि आलं की लगेच त्याची तपासण्या करून ऑपरेशनला त्याला OPD मध्ये नेण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी किती आपल्या साधक परिवारामुळे किती फरक पडतो. अडीअडचणीला सगळे कशी धावून येतात. ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव मला तेव्हा आला की एक साधक परिवार एकमेकांसोबत जोडून राहिल्यामुळे काय होतं, किती एकमेकांसाठी उभे राहतात संकटाच्या वेळेला, किती माऊली आधार देतात. सगळे साधक होण्याचे बरेच जण साधकांनी इतकी मदत केली ताईला, बालाजीला, सगळ्यांना धीर दिला. आणि अभिषेकचं नंतर ऑपरेशन झाल्याच्या नंतर सगळे वैयक्तिक भेटायला गेले. मामाजी, चेतनाताई, वैशालीताई डब्बा घेऊन जायच्या आणि ताई एवढी काळजी घ्यायच्या की त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या घरून तिथे प्रभात रोडवरून त्यांना डब्बा यायचा, किती सगळ्यांची काळजी त्या घ्यायच्या. त्यांचीच म्हणून नाही, प्रत्येक साधकासाठी त्या उभ्या असतात. अडचण कुठल्या साधकाला अडचण आहे म्हणले की त्या अगदी तत्पर असतात की अरे आपल्याकडून जितकं होईल तितकं त्या करण्याची तयारी त्यांची असते. आणि हे सगळं सरांकडून त्यांना मिळालेलं म्हणावं लागेल, कारण सरांच्या ऊर्जेतूनच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. नंतर अभिचं ऑपरेशन झालं. पहिलं ऑपरेशन त्याचं सक्सेस झालं नाही. त्याचं कमरेचं वगैरे ऑपरेशन झाल्याच्या नंतर तो बरा झाला, पण त्याच्या नर्वला जे डॅमेज होतं त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले की त्याच्या हाताचं पूर्ण सेन्सेशन गेलं होतं. डॉक्टर म्हणले त्याचं पुन्हा ऑपरेशन करावं लागेल. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचं 18 तासाचं मोठं ऑपरेशन झालं. तेव्हाही सारखं बालाजीला फोन करणं, सरांचं माऊलींचं सुरूच राहायचं. सरांनी बालाजीला जप दिला होता की त्याच्या जवळ बसून जप करायचा. ताई आणि अभि सगळ्यांसाठी खूप सर्व ऊर्जा पुरवत होते. खूप सरांचं लक्ष होतं. आणि दुसरं ऑपरेशन झालं, खूप मोठं ऑपरेशन होतं. खूप याच्यातून अभि वाचला. आता हळूहळू त्याच्या हातामध्ये सुधारणा झाली. कोपरापर्यंत, मनगटापर्यंत सेन्सेशन यायला हळूहळू सुरू झाले. आता तिथून थोडं बाकी आहे, पण खूप चांगली तब्येत त्याची सुधारणा झाली. त्याच्यामध्ये बराच दिवस त्याला बाहेर निघायला लागलं. त्याच्यातून त्याला साधनाही मिळाली, पण तो अजून त्या अपघाताच्या याच्यातून बाहेर नाही आलेला. हळूहळू तो येईल परत आपल्या योद्धामध्ये, पण त्याला वेळ लागेल, कारण त्याची सध्या मनस्थितीच नाहीये तशी. त्या याच्यामध्ये एवढी मी डिस्टर्ब झालेली होती. मग मला थायरॉइडचा त्रासही सुरू झाला आणि खूप डिस्टर्ब झाले मी. नंतर मग बालाजी सारखं फोन करायचा, मला बोलायचा. मग आमचं ठरलं की चर्मन परफेक्ट करायचं, साधना करायची. आणि आम्ही एकमेकांना रोज विचारायला सुरू केलं की तू किती चर्मन केलं, आज मी किती केलं, असं एकमेकांना विचारायचं. आणि रोज झालंच पाहिजे असं ठरवलं.
हळूहळू मग क्रियायोग करणं, साधना करणं याची सवय मला लागत गेली. आणि मग सरांनी आम्हाला देहशुद्धीचे प्रयोग जे तक्ता दिला होता त्यानुसार आम्ही लॉकडाऊन लागलं की आम्ही मार्च मध्ये लॉकडाऊन लागलं आणि एप्रिल मध्ये आम्ही देहशुद्धीचे प्रयोग केले की आता कुठं बाहेर जायचं नाही, काही नाही, आणि करायचे. सर तेव्हा सरांसोबत मीटिंग मध्येही ठरलं होतं की दर महिन्याला 10 दिवस देहशुद्धीचे प्रयोग प्रत्येकाने करायचे. आणि आम्ही सुरू केले दोघांनी. गोगावकर, सुवर्णाताई त्यांनी म्हणले की आपण सगळे मिळून करूया, आणि मग सुरू केलं आम्ही. 10 दिवसाचे प्रयोग झाल्याच्या नंतर एवढं छान जाणवलं की थकवा वगैरे, माझा जो गैरसमज होता की देहशुद्धीचे प्रयोग केल्याच्या नंतर खूप थकवा येते, काही खायचं नाही वगैरे, एरंडेल वगैरे घेतल्याने किती अशक्तपणा येईल, पण काहीच नाही. उलट एवढं हलकं वाटायला लागलं, पूर्ण शरीरामध्ये लवचिकता आली आणि क्रियायोग एवढा छान व्हायला लागला, साधनाही लागायला लागली. थोडा वेळ जरी साधनेला बसलं तरी खूप छान साधना व्हायची आणि शरीरामध्ये एक उत्साह वाढल्यासारखं झालं. आणि मग आम्ही सरांना भेटायला गेलो, की सांगायला गेलो की आम्ही देहशुद्धीचे प्रयोग करायला म्हणून. सरांना खूप छान वाटलं. सरांनी मग बरंच मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये. आणि सर म्हणले की तू साधना करत जा, मानेची वगैरे क्रिया होऊ देत जा. असं खूप सरांना वाटलं की अरे हे करायलेत म्हणून. सरांना खरं नेहमीच आपण साधक काही केलं ना, सरांना वाटते की किती छान करायलेत आणि खूप सरांना आनंद होतो. आणि तिथून आल्याच्या नंतर मग सरांकडून आल्याच्या नंतर एवढी ऊर्जा जाणवती. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा सगळं काम आवरल्याच्या नंतर शांत बसलेली असताना एवढं माझं व्हायब्रेशन माझ्या अंगामध्ये मला जाणवायला लागली. जोरात असं मुंग्या हाताला पायाला यायला सुरू झाल्या आणि एकदम करंट लागल्यासारखं होत होतं. की सरांची ती ऊर्जा, सरांनी जे सांगितलं होतं की मला साधनेला बस, असं जणू काही म्हणत होती की तू साधनेला बस. आणि मी साधनेला बसले नंतर, आणि खरंच एवढी छान साधना झाली. सर आपल्याला जेव्हा एखादी कुठली गोष्ट सांगतात ती तेव्हाच विसरली की त्याचा प्रभाव किती असतो, त्या दिवशी मला जाणवलं. आणि परत आम्ही पुढच्या महिन्यात परत एकदा देहशुद्धीचे प्रयोग केले. माझं 3 किलो वजन कमी झालं तेव्हा, आणि मला खूप छान वाटायला लागलं की अरे आपल्या तब्येतीत एवढी सुधारणा झाली. सरांनी सांगितलेले प्रयोगही जुळायला लागले आणि साधना व्हायली आपली. फिरायला जाणं, क्रियायोग करणं, साधना करणं, हे सगळं जुळायला लागलं. पण हळूहळू तेव्हा मार्च, मे, एप्रिल सगळं गेल्याच्या नंतर जानेवारी पासून जून, जुलैमध्ये त्यांच्या पाठीचं दुखणं वाढलं. खूप पाठीला त्रास व्हायला लागला त्यांना. आणि हळूहळू ते त्रास एवढा वाढत गेला की त्यांना उठायला बसायला सुद्धा त्रास होत होता. आणि रात्र झोप नव्हती त्यांना. अक्षरशः 1 महिना, 1.5 महिना गेला तसाच. जून, जुलै, ऑगस्ट त्यांनी 2-3 महिने खूप त्रास सहन केला. इथल्या डॉक्टरांना दाखवलं पण त्यांना काही निदान झालं नाही. शेवटी सप्टेंबरला आम्ही ठरवलं की आता नामवंत डॉक्टरांचं ओपिनियन घेऊन औरंगाबादला जायचं आणि तिथे MRI करायचा. आम्ही इथून गेलो. त्यांना गाडीत सुद्धा, तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे ट्रेन न जायची, ह्या कोरोनामुळे एवढी भीती वाटत होती. मग गाडीत जायचं ठरलं आणि आम्ही 2 जण आणि ड्रायव्हर असं गाडीमध्ये आम्ही औरंगाबादला निघालो. त्यांना रस्त्यातही एवढा त्रास होता. आम्ही ती गरम पाण्याची उशी हे करून शेकत कस तरी औरंगाबाद गाठलं. ते सारखं रात्रभर झोप येत नव्हती आणि उशीनं शेकून त्यांची पूर्ण पाठ अशी लाल झाली होती. मलाच बघवत नव्हतं. एके दिवशी मी एवढं रडले, म्हणलं काही झालं तरी आता तुम्ही दवाखान्यात चला, कारण ते काही गोळ्या घेत नव्हते, काहीच नाही. मला सारखं काळजी वाटायची त्यांची. आणि कस तरी आम्ही औरंगाबादला पोहोचलो. सिग्मामध्ये सुवर्णाताईंचा भाऊ सुवर्णाताई, त्यांच्या भाऊ असल्यामुळे आम्हाला एवढी मदत झाली. त्या सिग्मा एवढं मोठं हॉस्पिटल, तिथं गेल्यावर त्यांनी नंबर लागायला समजा 8 दिवस लागतात, पण गेल्या आमच्या डॉक्टरांशी भेट करून दिली. आणि सरांनी मग चेकअप केलं. त्या दिवशी ते सिनियर सर नव्हते, विवेक सरांना दाखवायचं होतं. त्यांच्या ज्युनियरनी चेक केलं आणि शॉर्ट MRI करायला सांगितला.
आणि शॉर्ट MRI केल्याच्या नंतर मग तिथून देशमुख डॉक्टर तिथे नव्हते म्हणून आम्हाला सेंच्युरी हॉस्पिटलला जायला सांगितलं. तिथे गेलो मग आम्ही ते MRIचा रिपोर्ट घेऊन. मग सरांनी ते रिपोर्ट वगैरे पाहिला. दिवसभर, कारण ते दुखणं एवढं हे होतं की खाण्यात पिण्यात कशातच लक्ष नव्हतं. आम्ही दोघं जण दिवसभर उपाशी या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फिरत होतो. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की D4 मध्ये गॅप आहे आणि तुमच्या मणक्याची नस पूर्ण एक दबत आहे आणि तिथे इन्फेक्शन पण थोडस दाखवत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डीप मध्ये मोठा MRI करावा लागेल आणि असं सांगितलं. ह्यांनी पण थोडे घाबरले आणि मी घाबरले होते, पण सर आणि माऊली पाठीशी असल्यामुळे मी खंबीरपणे उभं राहून त्यांच्यासोबत दवाखान्यात त्यांच्यासोबत उभी होते. त्या दिवशी खरंच वाटलं की एवढ्या संकटामध्ये आता आपल्याला माऊली शिवाय, सरांशिवाय कोण वाचवणार, असं म्हणून आम्ही तिथून निघालो आणि सिग्मा मध्ये आम्हाला ऍडमिट व्हायला सांगितलं. जाताना कल्पना नव्हती की आम्हाला डॉक्टर ऍडमिट करून घेतील वगैरे म्हणून. तेव्हा कोरोनाचं खूप वातावरण होतं आणि खूप पेशंट होते औरंगाबादला. दवाखान्यात राहायचं म्हणजे भीती वाटत होती. बालाजीचा सारखा फोन येत होता की नको, ऍडमिट होऊ नका, तुम्ही डॉक्टरांना दाखवा, आम्ही उद्या येतो म्हणा. तिथे माझ्या 2 बहिणी असल्यामुळं राहायची वगैरे व्यवस्था होती, पण डॉक्टर म्हणले की नाही, तुम्हाला एवढा त्रास होतोय, एवढा पेन होतोय, तुम्हाला थांबावंच लागेल. त्यांनी पेन किलर वगैरे दिल्या होत्या, पण ऍडमिट झाल्याच्या नंतर ह्यांनी काहीच नाही घ्यायचं म्हणले आणि एक रात्र आम्ही तिथे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी MRI झाला. MRI मध्ये मग सगळं डॉक्टरांनी लक्षात आल्याच्या नंतर मग अजून एक दिवस डॉक्टर म्हणले थांबायचं आणि बायोप्सी करून घ्यायची वगैरे, असं चेकअप करावं लागतील असं सांगितलं त्यांनी. मग दुसऱ्या दिवशी बायोप्सी करायचं ठरलं. बायोप्सीसाठी जेव्हा ते नर्स, होमगार्ड वगैरे आले आणि त्यांना त्या व्हीलचेअरवर बसायला लावलं, ते कपडे घालायला दिले, एवढी मी घाबरली होती त्या दिवशी. मोठे भाऊजी आलेले होते, त्याच्यामुळं लगेच सावरले आणि भाऊजी म्हणले की तू येऊ नको खाली, आणि मला ती रूम मध्येच थांबायला सांगितलं आणि हे घेऊन गेले. मग तरी मी म्हटलं की नाही, मला येऊ द्या म्हटलं. मग मी तरी पायरींनी उतरत खाली आले. 5व्या मजल्यावरून 2ऱ्या मजल्यापर्यंत 2-3 वेळेस मी यायची जायची, मला काहीच वाटत नव्हतं की दम लागत नव्हता, काही नव्हता. एरवी मला एवढा थकवा जाणवायचा. माऊलींच्या कृपेनं आणि सरांच्या कृपेनं मला एवढी शक्ती मिळत होती तेव्हा, आणि त्या प्रसंगात मला ती शक्तीच उभं करत होती आणि सगळं माझ्याकडून करून घेत होती. नंतर बायोप्सीसाठी त्यांना जेव्हा OPD मध्ये नेण्यात आलं, खूप वेळ त्यांना मध्ये तिथेच ठेवलं डॉक्टरांनी आणि 5-6 तास झाले तरी पण कसं काय बाहेर येईन म्हणून मी खाली आले. भाऊजींनी मला म्हणले की तू खाली नाही यायचं, वरच थांब. आणि मग माझं तिथे वर सारखं श्रीहरी गोविंद श्रीहरी गोविंद असं माझं डोक सुरू होता. शेवटी 2 वाजता मग भाऊजींकडे कार्यक्रम असल्यामुळं त्यांना घरी जावं लागलं. मग त्यांनी मला जाताना सांगितलं की मी आता घरी चाललो आणि शिंदे सरांना किती वेळ लागते की अजून, आणि ड्रायव्हर आलेला आहे खाली आणि तू काही खाली जाऊ नको असं सांगितलं. पण माझं मन लागत नव्हतं. मी पुन्हा खाली आले आणि मी खाली आले की थोड्या वेळाने देवपडीचा दरवाजा उघडला आणि शिंदे डॉक्टरांनी
त्या नर्सनी आवाज दिला की शिंदे पेशंट म्हणून, आणि ते एकदम त्या टेबलवर त्यांना बाहेर आणण्यात आलं. मी एवढी घाबरली ते पाहून ते सिच्युएशन मध्ये, आणि एक क्षणातच माऊलींनी मला सावरलं. त्यांनी शुद्धीवर आलेले होते. ते मला म्हणले तू लिफ्ट मध्ये येऊ नको, तू बाहेर जा म्हणून सांगितलं. आणि माझ्यासोबत आहेत म्हणलेले लोक, तू काही येऊ नको माझ्यासोबत. आणि मग मी 5व्या मजल्यापर्यंत एवढी जोरात पळत गेले की लिफ्टवर जाईपर्यंत आणि ते रूम मध्ये जाईपर्यंत मी वर पोहोचले. खूप घाबरलेली होती आणि तेवढ्यात आणि त्यांचा फोन आला. माझी तरी हिंमतच होत नव्हती की कुणाला बोलायची. आणि तर ताई मी त्यांना विचारलं कशी आहेत शिंदे सर म्हणून. त्यांचा आवाज बारीक निघाल्यावर त्या म्हणल्या थोडं जोरात बोला म्हणल्या, तुम्हाला असा आवाज शोभत नाही म्हणल्या. आणि त्यांनी म्हणले आशाला बोला म्हणले, सारखं रडायली सांगितलं. आणि तर नाही मला बोलल्या आणि खूप शांत वाटलं. मग मला मी स्थिर झाली थोडी. आणि तर त्यांनी छायाताईंना फोन लावल्यामुळे त्यांची जे भाचे होते, नंदेचा मुलगा, तिथे डॉक्टर आलेले, त्यांनी येऊन भेटून गेले त्यांना आणि 1-2 जणांचं बोलणं करून दिलं. आणि खूप मग थोडा धीर पोहोचला आणि म्हणा की भीती कमी झाली. नाहीतर एवढी मी घाबरलेली होती. मग नंतर वाटलं की चला आपल्या सगळे ओळखीचे आहेत असं हे झालं. आणि ताईंचंही खूप लक्ष होतं, विचारपूस करत होत्या सारखं फोन करून चेतना ताई त्या. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सुट्टी दिली आणि आम्ही घरी आलो. 8 दिवसानंतर मग बायोप्सीचा रिपोर्ट येणार होता. तोपर्यंत भीतीच होती मनामध्ये की रिपोर्ट येईल वगैरे म्हणून. पण विश्वासही होता की नाही, आपले सर आहेत ना आपल्यासोबत, आपल्या माऊली आहेत ना, असं सगळं चांगलंच होईल आणि चांगलंच रिपोर्ट येईल. माझा तर इतका विश्वास होता की नाही, आपल्यासोबत असं काही होणार नाही म्हणून. आणि मी खंबीर होत होते त्या प्रसंगाला तोंड द्यायला. आणि सुट्टी झाली, घरी आलोत आम्ही. डॉक्टरांनी तेव्हा डॉक्टरांनी, जेव्हा आम्ही देशमुख डॉक्टरांकडे रिपोर्ट घेऊन गेलो MRI चे, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की अजून जर वेळ लागला असता जास्त तर कमरेपासून खाली पॅरालिसिस सारखं झालं असतं. एवढं डेंजर सिच्युएशन मध्ये तेव्हा शिंदे सर होते. आणि एवढ्या याच्यामध्ये त्यांनी 1.5 महिना त्रास सहन केला. म्हणजे काहीतरी शक्तीच त्यांना साथ देत होती. कारण किती दिवस त्यांना उठायला, म्हणजे उठूच शकत नव्हते. अर्धा तास त्यांना उठायला लागायचा. सावरत सावरत ते उठायची. खूप पेन होता कमरेमध्ये. आणि फक्त सरांच्या शक्तीमुळे, माऊलींच्या शक्तीमुळे सर शिंदे सर त्याच्यातून बाहेर निघाले. आणि नंतर डॉक्टरांनी आराम सांगितल्याच्या नंतर बरंच त्यांची तब्येत लगेच कव्हर झाली. लवकरच सर घरी भेटायला आले. 4-8 दिवसानंतर कोरोनाचं वातावरण होतं, पण बिलकुल हे न करता सर घरी भेटायला आले. दुसरे 2-3 जण सोबत होते सरांच्या. भाभीजींचाही फोन आला, कशी आहे शिंदे सर, सारखं विचारत होत्या त्या पण. सगळे साधक आपणहून सगळ्यांची फोन येत होते की शिंदे सर कशी आहे तब्येत, सगळे विचारपूस करत होते. भोगावकर, रामेश्वर भोगावकर यांचाही सारखा फोन असायचा सकाळ संध्याकाळ. तेही एखाद्या भावासारखे खूप विचारायचे.
त्यानंतर मग आणि त्यातही परभणीला आलेल्या होत्या. नवरात्र शिबिराच्या निमित्ताने 2 दिवस आल्या होत्या. मग आणि त्यातही सगळे जे काळे काका मामांजी सगळे घरी भेटायला आले त्यांना. आणि खूप हसून त्यांनी आम्हाला एवढं छान हे केलं की शिंदे सरांची काळजी घे वगैरे सगळं इतकं छान सांगितलं मला समजून. सरांची तुला खूप काळजी घ्यावं लागणार आहे, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे, असं खूप व्यवस्थित जसं काही आपली आई मुलीला जशी सांगते की अरे बेटा असं नाही, असं करावं लागतं बरं का, असं सगळ्या गोष्टी इतक्या छान समजून सांगितल्या त्यांनी. अगोदर माऊलींना बोलायची मला थोडी भीती वाटायची की कसं बोलायचं कसं नाही, पण त्यांचा ते हसतमुख चेहरा जवळ घेऊन बोलणं हे खूप मला हे वाटायचं, मायेचं पांघरून घातल्यासारखं खूप म्हणायचे ना. कारण अशा प्रसंगामध्ये आपली माणसं, आपली जवळची माणसं किती धीर देतात आणि आपला साधक परिवार सगळ्या संकटामध्ये प्रत्येक साधकाला साथ देत असतो. सर माऊली आपल्याला एवढं द्यायला तयार असतात, पण आपणच मला वाटते जरूर काही कमी पडतो घ्यायला. आणि तर त्यांनी मला जेव्हा फोन केला की तुला अनुभव कथन करायचे, मग मी म्हटलं की नाही आणि तर माऊली मला बोलायची सवय नाही, मी कशी बोलणार, मला घाबरल्यासारखं होते बोलताना. त्या म्हणल्या नाही नाही असंच बोलायचं. म्हणल्या 10 मिनिट बोलली तरी खूप झालं. आणि मला हिंमत आल्यासारखी आली की खरंच आपण बोलू शकतो. मग मी म्हटलं की बरं ठीक आहे, मग या गुरुवारी नाही पुढच्या गुरुवारी मी बोलल. आणि मग मंजुताईचं तेव्हाच अनुभव कथन ऐकलं मी. अगोदर माझं त्या दिवशी जुळलं नव्हतं अगोदर अनुभव कथन ऐकायला, मग मंजुताईचं ऐकलं बरं. आणि मला वाटलं की नाही आपण असंच साधंच बोलायचं. मंजुताई कशी किती छान बोलल्या होत्या तेव्हा, जसेच्या तसे त्यांचे शब्द माझ्या कानावर आजही पडतात. मंजुताईचं ते गीत, भावगीत की कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, असं माझ्या त्यांचं नाव आठवलं तरी आपोआपच ते शब्द ते गीत मला आठवतं आणि दिवसभर ते कानामध्ये माझ्या गुणगुणल्यासारखं होतं. आज एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये मोरीकर काका एवढा त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला असताना आपण त्यांना कुणीच भेटायला जाऊ शकत नाही. मला याचंही खूप दुःख वाटतं की कसे काका त्याच्यात उभे राहिले असतील. देव त्यांना ह्या प्रसंगातून उभं राहण्यासाठी खूप शक्ती देव. हो, माझं ते त्र्यंबकेश्वरचा एक अनुभव सांगायचा राहिला. जेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, ह्यांचे मोठे भाऊ आणि वडील अपघाती मृत्यूमुळे गेलेले असल्यामुळे आम्हाला बरेच जणांचं सांगणं आलं की तुमच्या घरी ते पिंडदान वगैरे करावं लागेल, नारायण नागबळी करायचं सांगितलं. आणि मग ते त्यामुळे ते आम्हाला करण्यासाठी नाशिकला त्र्यंबकेश्वरला जायचं काम पडलं. आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्ही 3घेच जण पोरांना घरी ठेवून मी, माझा पुतण्या आणि आम्ही दोघं असे 3 जण आम्ही ट्रेननी नाशिकला पोहोचलो. नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जायला आम्हाला अंधार पडला. 7-7:30 वाजले असतील किंवा 8 वाजले असतील. तिथे बस स्टॉपला उतरल्याच्या नंतर एवढं दिवसभर प्रवास आणि उपाशी, कारण डब्बा घेतलेला होता सोबत, पण कुठं खाणं झालं नाही, काहीच नाही, असं एकात एक पाय अडकल्यासारखा होत होता. आणि तिथून बस स्टँड पासून उतरल्याच्या नंतर आम्ही रस्त्यावर जाण्यासाठी एक मोठा नाला होता, जे की मला अंधारामध्ये दिसला नाही. आणि त्याच्यावर पाटी टाकलेली होती. दोन्ही साईडला काळोकुट्टा अंधार दिसत होता. आणि माझ्या लक्षात असं आलं की म्हणजे मी असा विचार केला की दोन्ही साईडला डांबर रोड आहे आणि हे मधला गॅप आहे रस्त्यामधला, असं म्हणून मग एक पाय उचलला मी. त्या पाठीहून चालले होते, पण शेवटी खूप अवघडल्यासारखं व्हायले म्हणून मी ते एक पाऊल उचलून इकडे त्या रस्त्यावर ठेवणार होते. पण तेवढ्यात मला असं मागून कुणीतरी एखाद्या शक्तीनं म्हणावं की इकडे पाय ठेवू नको, असं म्हणून मी
उचललेला पाऊल तिकडे केलेला समोर टाकला आणि तेवढ्यात एक गाडीचा लाईट चमकला आणि तो मोठा नाला म्हणजे असा बराच उंच होता, तो खोल होता आणि एक जर पाऊल माझा तिकडे गेला असता तर मी त्याच्यामध्ये पडले असते, पण त्या शक्तीने मला त्याच्यातून वाचवलं आणि मी एकदम दचकली की अरे बापरे, आपण एक जर पाऊल उचललं असलं तर याच्यात पडलो असतो. हे अनुभव म्हणजे खरंच ती शक्ती आपल्याला अशा प्रसंगात सतत आपल्या पाठीशी असते. त्या दिवशी मला जाणीव झाली की आपण कुठे गेलो, काही झालं तरी ती 24 घंटे प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत असते. त्यानंतर आम्ही रूमवर जाऊन पिशव्या वगैरे टेकवल्या आणि मंदिरात दर्शनासाठी गेलो. 9 वाजले असतील, दर्शन वगैरे घेतलं आणि मग बाहेरच्या वरांड्यामध्ये आम्ही मंदिराच्या त्र्यंबकेश्वरच्या साधनेला बसलो. एवढी छान साधना 10च मिनिटांमध्ये माझ्या पूर्ण हाताला पायाला एवढ्या मुंग्या यायला लागल्या आणि एवढी छान साधना मला झाली तिथे. असं पिंडीचं दर्शन होत होतं. 5-10च मिनिटाच्या साधनेमध्ये एवढे सुंदर अनुभव यायला लागले आणि दिवसभर मी जे थकून गेलेली होती मी तिथे एकदम फ्रेश झाले तेवढ्याच साधनेमध्ये. आणि आता म्हणलं मला जेवायची गरज नाही, काहीच नाही. मी म्हणली आता साधनेतून उठल्याच्या नंतर म्हणली आता आपल्याला जेवावं लागेल, म्हणजे आता दिवसभर उपाशी. मी म्हणलं आता मला काही नाही, आता फक्त झोपायचं म्हणलं आणि मला काही जेवणाची पण गरज नाही आता. तसं म्हणून मग आम्ही गेलो आणि तिथे आम्हाला 3 दिवस थांबायचं सांगितलं. तिथे ते पूजेला वगैरे बसवतात, ते पिंडदान करायचं सगळं ते विधी वगैरे करून घेतात. तेव्हा मग ते स्नान करून त्या पूजेला बसायचं, तेव्हा ते पुजारी मंत्र सांगायचे की ह्या मंत्राचा जप करा, इतके 108 वेळेस करा, 1000 वेळेस करा. आणि मी डोळे बंद करून ते मंत्र म्हणत म्हणतच मला साधना लागायची. एवढी छान साधना, म्हणजे 3 दिवस त्या कुंडाचं स्नान करणं आणि साधना करणं, एवढं मला तर वाटलं किती छान आपल्याला देवाने एखादा हेच दिलाय, एक स्कीम दिल्यासारखं. 3 दिवस नुसतं साधनेतच, दुसरं काही विचारच नाही. अंघोळ करायची, साधनेला बसायचं, खाण्याचा विचार नाही, पिण्याचा विचार नाही, कुठल्या कामाचा विचार नाही. बस ते 3 दिवस म्हणजे माझ्यासाठी एक पर्व काळच होते की किती छान साधना होऊ लागली माझी तिथे. ते थोड्या वेळाने मग जप संपल्याच्या नंतर ब्राह्मणांनी आवाज द्यायचा, म्हणायचे आता डोळे उघडा. आणि डोळे उघडल्याच्या नंतर असं एकदम दिव्य असं तेज असं असल्यासारखं भासत होतं. एवढं सुंदर छान अनुभव तिथे मला आले. आता ते आठवलं तरी एवढं छान वाटतं त्या अनुभवात. जेव्हा मी साधनेला बसते मला आलेले अनुभव मी आठवते. सरांच्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये जसं यायचं की आपला अनुभव म्हणजे आपल्या अनुभवांचा पिटारा म्हणजे एवढा आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा की जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तो मनाचा पिटारा उघडायचा आणि त्या अनुभवाचा आनंद घ्यायचा. अशी स्थिती मला पुन्हा यायला लागली. खरंच योगधामचे साधक झाल्याच्या नंतर जे आनंद मला मिळाला, जे साधक परिवार मला मिळाला, याच्यामध्ये मी खूप आनंदी आहे. आता मला माझं ते रडणं, देवाला तक्रार करणं हे आपोआप माझं सगळं बंद होत गेलं आणि स्वभावातही खूप बदल झाला. अनिता माऊलींनी मला आज बोलण्याची संधी इथे दिल्याबद्दल मी अनिताताईंचे आभार मानते आणि माझा अनुभव कथा सांगते. बालाजी बद्दल सांगायचं राहून गेलं माझं की अगोदर बालाजी एवढा घाबरणारा, एवढं खूप म्हणजे त्याचा अभ्यासाचा कंटाळा वगैरे, मी त्याच्या मागेच असायची अभ्यासासाठी वगैरे. खूप घाबरायचं. त्यांना 11वी-12वीला असतानाही ते परभणीला शिकायला होता आणि आमच्या घरातलं वातावरण वगैरे सगळं त्याला माहिती होतं. शिंदे सरांना तो एवढा घाबरायचा. त्यानं शिंदे सर या रूम मध्ये आले की ते दुसऱ्या रूम मध्ये जायचा आणि त्याला वाटायचं भाऊजी मला रागवतील काहीतरी म्हणतील, एवढा भ्यायचा. खूप घाबरणारा बालाजी. एक वेळेस तर औरंगाबादला ट्रेन मध्ये प्रवास करताना तिथून यायचं असताना प्लॅटफॉर्मवर एक वेळेसच 2 गाड्या लागल्या आणि त्याला परभणीला यायचं होतं. तर कुठल्या ट्रेन मध्ये बसावं हेच त्याला कळत नव्हतं. एवढा घाबरणारा बालाजी. जेव्हा आबीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तिच्या सोबत उभा होता. फक्त सरांमुळे, माऊलीमुळेच जे काही आज बालाजी आहे ते फक्त त्या दोघांमुळेच. जणू काही त्याचं सोनच करून टाकलं त्यांनी. खरंच खूप मोठा अनुभव आहे माझ्या डोळ्यासमोर हे. एवढा त्याचे भाव, एवढे समर्पण भाव, एवढं छान असतं सगळं.
की मला खूप कौतुक वाटतं की आजकालच्या मुलांमध्ये असं असणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे ही. माऊली तुमच्यामुळे सगळं हे बालाजीमध्ये जेवढे बदल झाले हे तुमच्यामुळेच झाले. आज फक्त सरांमुळे माऊलींमुळे मी सगळ्या संकटातून मी बाहेर पडले आणि उभी राहिले. एवढं पहिलं माझं असं होतं की सारखं देवाला तक्रार करायची की असं नाही तसं मला असं पाहिजे मला तसं पाहिजे आणि हे सगळं माझं हळूहळू फक्त हे सरांमुळे माऊलींमुळे सगळं माझं हे निघून गेलं आणि आनंदी स्वभाव माझा झाला. बरेच बदल माझ्या स्वभावामध्ये झाले आणि हे फक्त या साधक परिवारामध्ये आल्यापासूनच मला सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि मी संपन्न झाले आज असं मला वाटते की आता मला कशाचीच गरज नाही. ते तुकाराम महाराज म्हणतात जसे की नल दे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा असं माझं आज झाले की फक्त सरांचा संग मला मिळाला ना आता मला कशाचीच गरज नाही अशी माझी आज स्थिती आहे. आणि खरंच मी आणि त्यांचे मी आभार मानते की त्यांनी मला आज बोलण्याची संधी दिली. मी न बोलणारी कधीच न बोलणारी मी इथे बोलत आहे मलाच नवल वाटते आणि मी माझा अनुभव कथन संपवते. शीतलताई अभिनंदन आत्मवंदन. छान, दोघांचे छान झाले. चला शीतल सरांच्या परवानगीने आता सरांनी परवानगी दिलेली आहे. सांगितलं विद्याने. आता सत्र संपलं असं जाहीर करायला हरकत नाही. आत्मवंदन सरांना आणि सर्व साधकांना. सद्गुरू सरांच्या परवानगीने आजचं सत्र संपवते. मीटिंग आत्मवंदन. सर्वांना